सो बेटा कंटिन्यू करू. 5.2 एक्सरसाइज लास्ट क्वेश्चन आपला बाकी आहे. सो काय केलं आहे क्वेश्चनमध्ये, इफ पॉईंट्स पी क्यू आर एस आर ऑन द साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. सो गिव्हन आहे की साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. सो दिस इज अ पॅरलेलोग्राम हे दिलेलं आहे. सो गिव्हन मध्ये आपण काय लिहिलं असतं, गिव्हन मध्ये लिहिलं असतं की ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. पी क्यू आर एस आर ऑन द साइड्स. सो पी क्यू आर आणि एस जे आहे याच्या साईडवर आहे, सच दॅट हे चार पार्ट्स इक्वल. दुसरी गोष्ट दिली आहे ए बी इज इक्वल टू बी क्यू इज इक्वल टू सी आर इज इक्वल टू डी एस. जे पार्ट्स मार्क करून लिहिलेले आहे ते इक्वल आहे. दिस इज इक्वल टू दिस इज इक्वल टू दिस इज इक्वल टू दिस. आणि प्रूव्ह दॅट आहे पी क्यू आर एस इज अ पॅरलेलोग्राम. सो पी टी मीन्स प्रूव्ह दॅट पी क्यू आर एस इज अ पॅरलेलोग्राम. सो एकदम साधा सिंपल क्वेश्चन आहे. पॅरलेलोग्राम प्रूव्ह करायचा आहे. पॅरलेलोग्राम प्रूव्ह करण्यासाठी कोणत्या चार गोष्टी असतात आपण बघितलं होतं याच्या आधी, की जर तुम्ही प्रूव्ह केलं की एखाद्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साइड्स इक्वल आहे तर तो पॅरलेलोग्राम होऊन जातो. जर तुम्ही प्रूव्ह केलं की एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स इक्वल आहे तर तो पॅरलेलोग्राम होतो. जर आपण प्रूव्ह केलं की डायगोनल्स एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे बायसेक्ट करत आहे तर तो पॅरलेलोग्राम होतो. जर आपण प्रूव्ह केलं की एकच पेअर अपोजिट साइडची, कोणती पण एक पेअर इक्वल पण आहे आणि हीच पेअर पॅरलल पण आहे तरी सुद्धा तो पॅरलेलोग्राम. चारपैकी आपल्याला एकाचा यूज करायचा आहे आणि हा पॅरलेलोग्राम प्रूव्ह करायचा आहे. सो पाहू कसं प्रूव्ह करता येईल आपल्याला. एकदम साधा सिंपल क्वेश्चन आहे ॲक्च्युली. सो चल पाहू कसं करायचा. सो मी तुम्हाला सांगितलं होतं ॲक्च्युली की काय करायला पाहिजे काय नाही. अगदी साधं सिंपल आहे पार्ट. जर तुम्ही हे दोन ट्रँगल घेतले असते आणि कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केलं असतं हे दोन ट्रँगल, तर ट्रँगल कॉन्ग्रुएंट तो रिमेनिंग पार्ट इक्वल. सो देअरफॉर एस आर इज इक्वल टू पी क्यू झाला असता. सिमिलरली जर तुम्ही प्रूव्ह केलं असतं की हा ट्रँगल आणि हा ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे, सो रिमेनिंग पार्ट इक्वल. सो एस पी इज इक्वल टू क्यू आर झाला असता आणि अपोजिट साइड इक्वल आहे तर तो झाला असता पॅरलेलोग्राम. मग आता हे दोन ट्रँगल जर आपल्याला कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचे आहे तर त्याच्यामध्ये मी काय काय लिहू शकतो, मी हा अँगल आणि हा अँगल इक्वल लिहू शकतो कारण इथं अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आहे. जेवढा डी एस आहे तेवढा बी क्यू आहे, हे पण क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. दोन पॉईंट भेटले. तिसरा पॉईंट मी बी पी इज इक्वल टू डी आर हे सांगू शकतो, पण ते आपल्याला पहिले प्रूव्ह करावं आहे. तर मी सगळ्यात पहिले लिहितो की ए बी जितका आहे तितकाच सी डी आहे. बरोबर आहे का पहा. ए बी इज इक्वल टू सी डी आहे का. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. बरोबर. मग आता ए बी मध्ये कोणते दोन पॉईंट्स येतात, कोणते दोन पार्ट्स येतात. ए बी कशापासून बनला, ए पी प्लस बी पी. सी डी कशापासून बनला, सी आर प्लस डी आर. बट यातला ए पी इज इक्वल टू सी आर आहे असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे का. ए पी इज इक्वल टू सी आर. मग ए पी आणि सी आर जर कटला तर याच्यावरून कन्क्लुजन काय निघालं, जितका बी पी तितकाच डी आर. ठीक आहे. बिलकुल सिमिलरली हे दोन ट्रँगल जेव्हा कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केले असते हे वाले, त्यावेळेस मी काय काय लिहिलं असतं, मी लिहिलं असतं अँगल ए इज इक्वल टू अँगल सी. जितका ए पी तितकाच सी आर. तिसरा पॉइंट ए एस इज इक्वल टू सी क्यू. पण मला हे करून दाखवावं लागेल जसं आपण हे केलं आहे तसं बिलकुल सेम आहे ना. सो मी लिहिलं असतं की ए डी सिमिलरली ए डी इज इक्वल टू कोणता पार्ट, बी सी. रिझन तुम्हाला माहिती आहे आता, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. ए डी मध्ये कोणते दोन पार्ट आले, ए एस प्लस डी एस. बी सी मध्ये कोणते दोन पार्ट आले, बी क्यू प्लस सी क्यू. बट त्यातला कोणते दोन पार्ट इक्वल आहे, डी एस इज इक्वल टू बी क्यू. सो बी क्यू आणि डी एस कॅन्सल. सो बट बी क्यू इज इक्वल टू डी एस, दिस इज गिवन. सो ए एस इज इक्वल टू सी क्यू झाला. सो देअरफॉर ए एस इज इक्वल टू सी क्यू. याला दिला नंबर 4 मी. सो आता मी हे दोन ट्रँगल घेतोय आणि कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करतोय. सो इन ट्रँगल
in triangle PBQ and triangle RDS. So in triangle PBQ and triangle RDS. So या दोन ट्रायंगल्स मध्ये करस्पॉन्डन्स लिहिला PBQ आणि RDS. कोणते कोणते 3 पॉइंट्स लिहू शकतो सांगा उजल इक्वल. इक्वल PBQ मध्ये ना PBQ मध्ये PB is equal to एक मिनिट PB is equal to DR. काय रिझन द्यायचं? इक्वल आहे. काय reason आहे? अपोजिट साइड्स ऑफ पॅरलल. पण BP इथं अपोजिट साइड येतच नाही. BP इथं अपोजिट साइडचा छोटा तुकडा आहे. बरोबर आहे ना. BP ही पूर्ण साइड आहे काय पॅरलोग्रामची? नाही. त्याचा तुकडा आहे. मग तो कसा काय इक्वल आहे? प्रूव्ह केलं ना आता आपण. करून ठेवलं. BP इज इक्वल टू DR. सो फ्रॉम 3. ठीक आहे. त्याच्यानंतर मी लिहू शकतो अँगल B इज इक्वल टू अँगल D. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम. तिसरा पॉइंट मी लिहू शकतो BQ इज इक्वल टू DS. दिस इज गिवन. सो देअरफॉर ट्रायंगल BPQ इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल RDS. सुधांशु टेस्ट कोणती लागली? SAS. शाबास. So SAS टेस्ट लागली. ट्रायंगल कॉन्ग्रुएंट द रिमेनिंग पार्ट इक्वल. देअरफॉर PQ इज इक्वल टू RS किंवा SR. So therefore PQ is equal to SR. Corresponding sides of congruent triangles. याला मी दिला पुढचा नंबर 5. सो बिलकुल सिमिलरली आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करू शकतो आपण. ठीक आहे. त्याच्यावर तुम्ही काय लिहू शकता? देअरफॉर PS इज इक्वल टू QR. मग दोन्ही पेअर इक्वल झाला तर होऊन जाईल पॅरलोग्राम. करता येईल पुढचा पार्ट पक्का. चलो सर नेक्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस 5.3. सो डायगोनल्स ऑफ रेक्टँगल ABCD इंटरसेक्ट ॲट पॉईंट O. आपण एक रफ डायग्राम काढून घेऊ. सगळ्यात पहिले रेक्टँगल काढतो. सो डायगोनल्स इंटरसेक्ट म्हटलेला आहे तर डायगोनल्स पण काढून घेतो त्याचे. नाव दिलं आहे ABCD. सो ABCD diagonals intersect at point O. If AC is equal to 8, so AC 8 आहे. Then find BO. तर BO ची व्हॅल्यू काढायची. सो AC जर 8 आहे तर BD पण किती असणार आहे? 8च असणार आहे कारण डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. सो मी सगळ्यात पहिले मी लिहितो की जितका AC आहे तितकाच BD आहे कारण डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. मग याचा अर्थ BD पण किती झाला? 8 सेंटीमीटर. आता जर BD 8 आहे तर BO होणार 4 आणि DO होणार 4 कारण डायगोनल जे असतात रेक्टँगलचे एक दुसऱ्याला बायसेक्ट करतात. 10.5. सो आपण लिहिलं असतं की जितका BO तितकाच DO. दोघांची व्हॅल्यू 4 सेंटीमीटर. रिझन लिहिणं आवश्यक आहे. रिझन काय राहील? डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. कन्फ्युजन आहे? फर्स्ट पार्ट. त्याच्यानंतर होता अँगल CAD 35 चा दिलेला आहे. CAD म्हणजे हा अँगल. हा अँगल 35 चा दिला आहे. आपल्याला ACB काढायचा आहे. ACB. इंटेरियर अपोजिट. अल्टरनेट इंटेरियर नाही. अल्टरनेट हे कोणत्या टाईपचे अँगल असतात? हे अल्टरनेट इंटेरियर दिस अँगल. सो देअरफॉर दिस अँगल इज इक्वल टू इंटेरियर अपोजिट नाही ना. सो मग हा 35 आहे तर हा पण कितीचा? सिंपल साधा क्वेश्चन आहे. सो आपण त्याच्या आधी पहिले लिहिणं आवश्यक आहे की AD हा BC ला पॅरलल आहे. काय रिझन आहे? अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स एक दुसऱ्याला पॅरलल असतात. मग जेव्हा पॅरलल असेल तेव्हाच ते अँगल इक्वल असतात ना. ते लिहिणं आवश्यक आहे.
देअरफॉर मग अँगल DAC जितका असेल तितकाच असेल अँगल ACB ऑल्टरनेट इंटेरियर अँगल्स. मग देअरफॉर अँगल ACB सुद्धा कितीचा झाला 35. डाऊट? चलो नेक्स्ट क्वेश्चन. इन अ रॉम्बस PQRS एक रॉम्बस म्हटलेला आहे. रॉम्बस डायग्राम काढतो रफ. PQRS नाव लिहितोयला. PQRS नावाचा रॉम्बस आहे ज्याच्यामध्ये PQ दिली आहे 7.5. फाइंड QR. रॉम्बसचे तर सगळ्या साईड इक्वल असतात. सो एक 7.5 असेल तर दुसरी पण 7.5 असणार आहे. तर आपण लिहिलं असतं की साइड्स ऑफ रॉम्बस आर इक्वल. सो देअरफॉर जेवढा PQ आहे तेवढाच QR असणार. सो मग याचा अर्थ QR ची पण व्हॅल्यू किती असणार 7.5. पहिला पार्ट झाला फाइंड QR वाला. सेकंड अँगल QPS. सो दिस अँगल इज 75. आपल्याला काढायचा अँगल PQR. हा अँगल काढायचा. हे कोणत्या टाईपचे अँगल आहे ना? कोणत्या अँगल म्हणतो आपण? ऍडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. केव्हा केव्हा सप्लिमेंटरी असतात? कोणाकोणामध्ये असतात? ज्याच्यामध्ये ज्या डायग्राममध्ये ह्या साइड्स पॅरलल आहे त्या डायग्राममध्ये राहतील. कारण इंटेरियर अँगल आहे ना 180 होऊन जातात. तर कोणाकोणामध्ये पॅरलल असतात? मग पॅरलोग्राममध्ये असतात, त्याच्यानंतर रेक्टँगलमध्ये असतात, त्याच्यानंतर स्क्वेअरमध्ये असतात, त्याच्यानंतर रॉम्बसमध्ये असतात. तर अशी कोणती पण डायग्राम असेल तर आपण प्रॉपर्टी लावू शकतो ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. सो मग मी लिहिलं असतं आता याच्यात की अँगल P प्लस अँगल Q इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन लिहिणार ॲडजसंट अँगल्स ऑफ रेक्टँगल रॉम्बस दिलं. ॲडजसंट अँगल्स ऑफ रॉम्बस आर सप्लिमेंटरी. सो त्यातला कोणता अँगल माहिती आहे आपल्याला? P. सो मी लिहिला 75 प्लस अँगल Q इक्वल टू 180. 75 इकडे म्हणून मायनस झाला. तो अँगल Q कितीचा आला आपला 105. आता कोणता काढायचा राहिला? हा पण मिळाला. आता राहिला SRQ. SRQ हा ऑपोजिट अँगल्स आर इक्वल. सो आपण लिहिलं असतं की जितका अँगल P आहे तितकाच अँगल R आहे. सो रिझन लिहिलं अपोजिट अँगल्स ऑफ रॉम्बस आर इक्वल. सो देअरफॉर अँगल SRQ सुद्धा होईल 75. डाऊट? चल नेक्स्ट क्वेश्चन मागचा राईट लावून. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर. एक स्क्वेअर काढून घेतो मी. डायगोनल्स म्हटलं, डायगोनल्स काढून टाकतो त्याच्यात. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर IJKL. नाव देऊन दिलं IJKL. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर इंटरसेक्ट ॲट पॉइंट M. सो या पॉइंटचं नाव त्यांनी दिलेलं आहे M. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल IMJ. हा अँगल काढायचा आहे. तर याचं तुम्ही डायरेक्टली लिहितो की डायगोनल्स ऑफ स्क्वेअर जिथे कटतात तिथे अँगल बनतो 90 डिग्रीचा. सो हा प्रत्येक अँगल, इकडचा अँगल, इकडचा अँगल, इकडचा अँगल, इकडचा अँगल, सगळे अँगल आहे 90 डिग्रीचे. सो मी इथे रिझन लिहितो की डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट ईच अदर at right angle, that is angle IMJ किती डिग्रीचा होणार मग 90 डिग्रीचा. असं कोणाकोणामध्ये होतं बरं? डायगोनल बायसेक्ट करतात राईट अँगलमध्ये, रॉम्बसमध्ये होतं आणि स्क्वेअरमध्ये होतं. रेक्टँगलमध्ये फक्त डायगोनल बायसेक्ट होतात, दोन इक्वल पार्ट होतात, अँगल 90 बनत नाही. पॅरलोग्राममध्ये बायसेक्ट होतात, अँगल 90 बनत नाही. सो फर्स्ट पार्ट झाला. सेकंड अँगल JIK हा अँगल काढायचा आहे. सो दोन मेथडनी करू शकतो. एक तर डायरेक्टली प्रॉपर्टी लावू शकतो की जी डायगोनल असते स्क्वेअरची ती त्या अँगलला बायसेक्ट करते. सो हा अँगल किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा. मग हा 45.
दोन्ही इक्वल पार्ट हां डायगोनल्स ऑफ स्क्वेअर. सो ती प्रॉपर्टी लिहितो डायगोनल्स ऑफ स्क्वेअर bisect opposite angles. So angle JIM, JIK, JIM आणि JIK अँगल तोच आहे सेम आहे ना. पुस्तकात त्यांनी JIM ची JIK लिहिलंय तोच लिहितो. JIK जो अँगल राहील तो अँगल JIL च्या हाफ राहील म्हणजे 90 च्या हाफ कितीचा आला 45. सो अँगल JIK is of 45. सो हा पण मिळाला. आता राहिला कोणता अँगल LJK बरोबर LJ सेम है ना 45 सेम रिझन. सो अँगल LJK इज ऑल्सो सिमिलरली म्हणून टाकतो इथे परत रिझन लिहायची गरज नाही. सिमिलरली LJK विल बी हाफ ऑफ सुधांशु विच अँगल IJK. थोडं लक्ष असलं पाहिजे पटकीने आन्सर आलं पाहिजे. सो तो पण कितीचा आला असता आपला 45. डाउट अरे कितना लेट भाई आधा घंटा लेट. चलो डायगोनल्स ऑफ rhombus are 20 and 21. Find the side of rhombus and its perimeter. So diagonals of rhombus तो फिर से मैं पहले rhombus निकाल लेता हूँ. ये थोड़ा सा लंबा क्वेश्चन है. नाव दिलं नाही आपण नाव देऊ ABCD. डायगोनल्स ऑफ rhombus are 20 and 21. फाइंड द साइड ऑफ rhombus एंड पेरीमीटर. साइड मिल गई तो पेरीमीटर तो मिल ही जाएगा. फॉर एग्जाम्पल अगर साइड आई हमारी 20 सेंटीमीटर, साइड तो आएगी नहीं क्योंकि इतना दिया डायगोनल. फॉर एग्जाम्पल 15 सेंटीमीटर साइड है, एक साइड 15 तो दैट मीन्स ऑल द साइड्स आर 15. तो पेरीमीटर कितना हुआ 15 15 15 15 15 4 60. सो पेरीमीटर आराम से मिलेगा अगर अपने पास साइड की वैल्यू पता है. तो डायगोनल्स जो है एक है 20 और दूसरा है 21. तो मान लो ये 20 है तो जहां पे कट रहा है उसके दो इक्वल पार्ट हो जाएंगे 10. वैसे ही अगर ये 21 है तो ये हो जाएगा 10.5 21 कहा है ना. तो यहाँ पे मैंने नाम देता हूँ कोई M. प्रॉपर्टी लिखता हूँ कि डायगोनल्स ऑफ rhombus bisect each other at right angle. at right angle लिखो 90 डिग्री लिखो बात यही. सो इसका मतलब क्या हुआ कि AC BD को परपेंडिकुलर है. AC और BD परपेंडिकुलर. तो ये हर एक एंगल यहाँ का जितना भी बनेगा ये हर एक एंगल कितने का है 90 डिग्री का. और बाइसेक्ट का क्या मतलब हुआ. बाइसेक्ट का मतलब हुआ कि जितना AO है उतना ही CO. ओके जरा हमने M लिखा. सो जितना AM उतना ही CM. दोनों की वैल्यू AC के हाफ. AC मैंने लिया था 21 तो दोनों की वैल्यू हुई 10.5. वैसे सिमिलरली जितना BO उतना ही DO. सो जितना BM उतना ही DM और दोनों की वैल्यू BD के हाफ. BD हमने लिया था 20 दोनों की वैल्यू आ गई 10. वैल्यूज दिया है सेंटीमीटर. अब क्या करेंगे इसके आगे बताओ. पाइथागोरस थ्योरम लगा के कोई भी एक ट्रायंगल ले लो. ये वाला ट्रायंगल ले लो पाइथागोरस लगाओ. दो साइड पता है तो तीसरी तो साइड मिल ही जाएगी. मिल गया साइड मिल गया तो पेरीमीटर मिल गया है ना. एकदम सादा सिंपल क्वेश्चन. कोई भी एक ट्रायंगल ले सकते हैं. मैं ये वाला ले लेता हूँ इन ट्रायंगल AMD. तो मैंने लिखा इन ट्रायंगल AMD. एंगल M जो है वो 90 डिग्री का है. वो 90 अब हम लोगों ने कहाँ से लाया. हमने बोला था कि ACBD परपेंडिकुलर है. उसका रीजन भी लिखा हुआ है. सो देयरफॉर बाय पाइथागोरस थ्योरम. सो ला हो जाए पाइथागोरस थ्योरम. हाइपोटेन्यूज स्क्वायर प्लस इज इक्वल टू वन साइड स्क्वायर प्लस सेकंड साइड. यस सेकंड या फिर अदर साइड स्क्वायर. ठीक है. तो सुधांशु कुमार नाम बताओ यहाँ पे अब.
square, AD square then DM square, and DM square plus plus AN square. AM square. सो 90 डिग्री के सामने के साइड को हाइपोटेनस बोलते हैं. तो 90 वो है तो हाइपोटेनस कौन सा हुआ? AD. सो वैल्यूज क्या करता सुधांशु? सो अब AD की जगह AD ही लिखूंगा. AD स्क्वायर इज इक्वल टू DM की जगह मैं लिखूंगा 10 स्क्वायर प्लस 10.5 स्क्वायर. 10 का स्क्वायर कर दिया 100, इसका स्क्वायर आया 110.25. अब इसको ऐड कर देता हूँ. तो थोड़ा सा इसको कर देता हूँ, इसको ऐड करता हूँ. सो AD स्क्वायर की वैल्यू एडिशन कैसे करोगे? 110.25 100.00. सो AD स्क्वायर इज इक्वल टू 210.25. तो अब दोनों तरफ लेना पड़ेगा रूट. 210.25. स्क्वायर रूट डिवीजन मेथड 8th में था अपने को. स्क्वायर रूट डिवीजन मेथड कर रहा हूँ स्क्वायर रूट निकालने के लिए. कैसे करते थे? पॉइंट के राइट साइड में ग्रुप बनाएंगे तो यहाँ से स्टार्ट करेंगे ग्रुप बनाने. यहाँ से 2 का ग्रुप बन गया और पॉइंट के लेफ्ट साइड में भी पॉइंट से ही स्टार्ट करेंगे इस तरफ. सो पॉइंट से ही स्टार्ट होता है. ये 2 का ग्रुप बन गया, यहाँ पे साथ में 0 लेके ये 2 का ग्रुप बन गया है. ठीक है. अब ऐसी संख्या ढूंढते हैं हम लोग जिसका स्क्वायर पहले पेयर के इतना हो या फिर उससे छोटा हो. पहले पेयर के इतना होना चाहिए स्क्वायर. किसी का स्क्वायर 2 तो आता नहीं है, तो 2 से छोटा कौन सा है? 1 का स्क्वायर. तो 3 बार 1 को लिखेंगे. 1 1 1. यहाँ पे इसका मल्टीप्लीकेशन 1 1 जा 1, यहाँ प्लस यहाँ माइनस. 1 + 1 2, 2 - 1 1. आगे की पेयर हम लोग को नीचे लेना है, इसलिए पेयर्स बनाए हम लोग. अब 2 के सामने हमारे मन से कोई भी संख्या लिखेंगे. अगर मैं 5 लिखूंगा तो 5 से मल्टीप्लाई करूंगा. अगर 4 लिखूंगा तो 4 से करूंगा. मेरा आंसर इतना आना चाहिए या फिर इससे छोटा आना चाहिए. 5 लिखता हूँ तो मेरा आंसर 125 आता है. 4 लिखता हूँ तो 96. मतलब मुझे 4 ही लिखना पड़ेगा. तो मैंने यहाँ पे लिखा 4, यहाँ पे 4, यहाँ पे इसके नीचे 4. इसको मिटा देता हूँ. सो यहाँ पे इसका मल्टीप्लिकेशन लिखा, यहाँ ऐड किया, यहाँ सब्ट्रैक्ट कर देता हूँ. आगे की पेयर लेने के पहले देना पड़ेगा पॉइंट, क्योंकि पॉइंट के बाद की पेयर है. अब 28 के सामने मैं अपने मन से कोई भी संख्या लिखूंगा. 5 लिखूंगा तो 5 से ही मल्टीप्लाई करूंगा. 6 लिखूंगा तो 6 से ही करूंगा. ये आंसर आना चाहिए, इससे छोटा आना चाहिए. आ गया? तो 5 लिया हम लोगों ने. यहाँ पे भी 5, इसके नीचे भी 5, इसका मल्टीप्लिकेशन इतना. प्लस किया माइनस किया, ये 0 आया 290. सो दिस इज द आंसर 14.5. सो स्क्वायर रूट मिल गया 14.5 आया. सो हम लोग को किस चीज की वैल्यू मिली अभी? AD है ना. सो देयरफॉर AD इज इक्वल टू 14.5 सेंटीमीटर. So that is side of rhombus is equal to 14.5 सेंटीमीटर. So side अगर 14.5 है तो पेरीमीटर कितना रहेगा? कैसे निकालेंगे? 14.5. Yes, 4 multiplied by side. So 4 into 14.5. Confusion? Sure. अगला क्वेश्चन ट्रू फॉल्स के. एवरी पैरेललोग्राम इज अ रोम्बस. अब रोम्बस होने के लिए क्या इंपॉर्टेंट है वो अपने को पता होना चाहिए. अगर वो पता है तो ऑटोमेटिकली हम लोग ट्रू फॉल्स बोल सकते हैं. रोम्बस किसको बोलेंगे हम लोग? अगर सारी साइड इक्वल है तो हम लोग रोम्बस बोलेंगे. उसके लिए हर एक एंगल 90 का होना जरूरी नहीं है. रोम्बस किसको बोलते हैं? जिसकी ऑल साइड्स आर इक्वल, देन इट इज अ रोम्बस. अब सवाल है एवरी पैरेललोग्राम इज अ रोम्बस. तो जो भी पैरेललोग्राम रहता है वो रोम्बस रहता है. तो पैरेललोग्राम, ये पैरेललोग्राम है मैंने बनाया हुआ है. इसकी ये साइड 10-10 की है और ये साइड 4-4 की है. अब ये कहाँ रोम्बस हुआ? ये तो पैरेललोग्राम है. ठीक है. सो एवरी पैरेललोग्राम इज अ रोम्बस. फॉल्स. स्टेट विथ रीजन. ठीक है. तो रीजन भी देना है. सो अब ये फॉल्स क्यों है? बिकॉज
for a quadrilateral to be a rhombus, all sides must be equal, and in a parallelogram only opposite sides are equal. So जो पैरेललोग्राम है उसको हम लोग rhombus नहीं बोल सकते, ठीक है. रीजन लिखेंगे. For a quadrilateral to be a rhombus, all sides should be equal, but in a parallelogram only opposite sides are equal. Doubt? Second, every rhombus is a rectangle. जो भी rhombus है वो rectangle. अब मैंने एक rhombus निकाल लिया, हर एक साइड इक्वल, ये रेक्टेंगल है. रेक्टेंगल होने के लिए अपोजिट साइड तो इक्वल चाहिए, तो इसकी तो है सारी इक्वल है, मतलब अपोजिट भी इक्वल है, लेकिन रेक्टेंगल के लिए हर एक एंगल चाहिए 90 डिग्री का. सो रोम्बस में हर एक एंगल 90 का होना जरूरी थोड़ी है. ये हो सकता है ये 60 का होगा, ये 60 का होगा, ये 120 का होगा, 120 का होगा. ये रोम्बस है, सारी साइड इक्वल है. तो एवरी रोम्बस इज अ रेक्टेंगल फिर से हो गया फॉल्स. अब क्या रीजन लिखेंगे फिर इसके लिए? फॉर अ क्वाड्रिलैटरल टू बी अ रेक्टेंगल. अगर किसी को रेक्टेंगल बनना है तो उसके लिए क्या इंपॉर्टेंट चीजें हैं? एवरी एंगल शुड बी 90. अब रोम्बस का हर एक एंगल 90 होना जरूरी नहीं है. सो रोम्बस कैन नॉट बी अ रेक्टेंगल. फॉर अ क्वाड्रिलैटरल टू बी अ रेक्टेंगल, all angles should be 90 degree. But in a parallelogram it is not the case. पैरेललोग्राम में ऐसा नहीं होता, ठीक है. सॉरी, रोम्बस में. सो रोम्बस का है अपना. बट इन अ रोम्बस थर्ड, एवरी रेक्टेंगल इज अ पैरेललोग्राम. अब मैंने एक रेक्टेंगल बना लिया, ये रेक्टेंगल बन गया. ये साइड 8-8 सेंटीमीटर की है, साइड 4-4 सेंटीमीटर की है. ये मैंने रेक्टेंगल बना लिया. मैं इसको पैरेललोग्राम बोल सकता हूँ क्या? नहीं बोल सकते ना. जो भी रेक्टेंगल है वो पैरेललोग्राम ही है, क्योंकि पैरेललोग्राम होने के लिए तो अपोजिट साइड ही इक्वल चाहिए ना सिर्फ. तो यहाँ पे अपोजिट साइड तो हर एक रेक्टेंगल में तो रहती है ना. So every rectangle is a parallelogram. True. As opposite sides are equal. Opposite angles are also equal. Rectangle में भी रहती है opposite angle equal. Rectangle में तो हर एक एंगल इक्वल. ठीक है. Every square is a rectangle. अब मैंने एक स्क्वायर बना लिया. ये मैंने स्क्वायर बना लिया एक. हर एक साइड इसकी 8 सेंटीमीटर. इसको मैं रेक्टेंगल बोल सकता हूँ क्या? स्क्वायर तो है ही, इसको रेक्टेंगल बोल सकता हूँ क्या? रेक्टेंगल किसको बोलेंगे? इसका हर एक एंगल नहीं, अपोजिट साइड तो इक्वल रहेगी. इसकी तो है ही, चारों ही साइड इक्वल है तो अपोजिट तो इक्वल ही है. एंड ऑल एंगल्स आर 90 डिग्री. सो एवरी स्क्वायर इज अ रेक्टेंगल. ट्रू. एज अपोजिट एज ऑल एंगल्स आर ऑफ 90 डिग्री. स्क्वायर है तो हर एक एंगल 90 का है, 90 का है तो रेक्टेंगल. ठीक है. एवरी स्क्वायर इज अ रोम्बस. अब ये मेरा स्क्वायर है, इसको मैं रोम्बस भी बोल सकता हूँ क्या? रोम्बस किसको बोलेंगे? जिसकी हर एक साइड इक्वल है. अब स्क्वायर की तो हर एक साइड इक्वल रहती है, सो दैट मींस इट इज अ रोम्बस. सो दिस इज आल्सो ट्रू. एज ऑल साइड्स आर इक्वल. लास्ट, एवरी पैरेललोग्राम इज अ रेक्टेंगल. अब मैंने एक पैरेललोग्राम बना लिया. ये है 8-8 सेंटीमीटर वाली साइड और ये है 6-6 सेंटीमीटर वाली साइड. इसको मैं रेक्टेंगल बोल सकता हूँ क्या? अगर एंगल 90 के होते तो बोल सकता था. ये तो ऐसा वाला पैरेललोग्राम है तो एंगल तो 90 के है नहीं. सो एवरी पैरेललोग्राम इज अ रेक्टेंगल. फॉल्स. अब इसका भी रीजन थोड़ा लंबा लिखना पड़ेगा. क्या लिखेंगे रीजन बताओ?
Because the angles of parallelogram are not 90 degree. यस सो मैं यहाँ पे लिखता हूँ फॉर अ क्वाड्रिलेटरल टू बी अ रेक्टेंगल, अगर किसी को रेक्टेंगल बनना है सो ऑल एंगल्स शुड बी 90 डिग्री। लेकिन पैरेललोग्राम में तो ऐसा होता नहीं, बट इट इज नॉट द केस इन पैरेललोग्राम, इट इज नॉट द केस इन पैरेललोग्राम। कंफ्यूजन?